गुड आफ्टरनून. आता आम्ही निघालो. नमस्कार. आता आम्ही निघालो पुण्याच्या दिशेला भावासोबत भेटूया रस्त्यात. आता आम्ही निघलोय कुठे आपल्याला उमरस फाट्याला चहा पिवतो त्याला. ही काकी हाय कर गाडी. सनसेट त्या साईडला होतो. सनसेट या साईडला दिसणार नाही. टी ब्रेक म्हणून घेऊया. कॉल टी ब्रेक घेतल्यानंतर सरळ हायवे गाठलेला आहे. आता आपण थांबलोय साताराच्या पुढे ऑलमोस्ट खेडशापूर जवळ असतो टोल प्लाझाच्या. आणि सनसेट होऊ शकता तुम्ही. दाखवते बरोबर. अजून 2 तास म्हणजे 8 वाजेपर्यंत पोहोचू. खडकवासला जायचं. पुण्या सिटीमध्ये नाही जायचं म्हणून लवकर बघूया पुढचा प्रवास. सनसेटचा मस्त व्ह्यू घेतलेला आहे. आता निघूया पुढच्या प्रवासाला. लेट्स गो. गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो. आपण निघालो अष्टविनायक दर्शन करायला. तर आपण आहोत पुण्यात. एक भाऊ गाडी काढत होता. पुणेकरांचा सीन भारी आहे. पाठी पुढे काही बघत नाही, सरळ गाडी बाहेर काढतो. तू अशी चालू नको. आपण पुण्यातच आहे. संगमेश्वर रे भाऊ. जन्म संगमेश्वरचा, राहतो पुण्यात. पण बोला 2 वर्ष रे फक्त 2 वर्ष. बोलण्यावर ना काय. ये देखो अपनी गाडी. जरा साफ करून द्या साहेब. लगेच साफ ताबडतोब. मस्त चमकते तशी. काल धुतलेली होती ना गाडी, पण इकडे पुढे चिखल लागलाय जरासा. आज बहुतेक पाऊस पडला ना भरपूर चिखल लागेल. काय बघ आता पण धूळ आहे गाडीवर भरपूर. ते साफ करायला हवंय. हा येत नाही आपल्याला. त्याच्या घरापर्यंत सोडायचं आहे. इकडनं आता मम्मी आपण घेऊया. अरे पुढे चिखल आहे. तर आपण आता निघालोय. आता इकडनं राईट घेतला की खडकवास डॅम आणि लेफ्टला कराड रोड ना, नांदेड सिटी रोड. हा रस्ता जातो खडकवास डॅमला. आणि हे खडकवास जेजुरी मार्गे. पण आज वटपौर्णिमेची पूजा असल्यामुळे मी वडाचं झाड तर भेटलंय, पण त्यासाठी सामान नाही भेटलंय. जे सामान शोधतो. फायनली सामान भेटलेलं आहे. आणि वडाचं झाड सुद्धा समोरच आहे. तिकडे लवकर पूजा आता आटपून घेऊया. आता आलोय पुढे. इकडे त्या वडाच्या झाडाला थांबलो नाही, आणि फळं राहिलेली घ्यायची. फळं घेतोय. वडाचं झाड कुठे आहे निघूया. वडाची पूजा डन. आता सरळ निघूया मयूरेश्वर मोरगाव. अष्टविनायक यात्रेचं पहिलं मंदिर मयूरेश्वर मंदिर मोरगाव.
आता जेवण झालेलं आहे. आता इकडे सरळ जाऊन सिद्धटेकडी, दुसरं अष्टविनायक मंदिर. चला, स्टेट हायवे आहे, वारा भरपूर आहे, पण 80 किलोमीटर सरळ आहे. जाऊन निघूया. आलो आपण सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेकला. ऑलमोस्ट आता 5 वाजलेत. 5 वाजले आणि आलो. आपण मंदिराचे दर्शन घेऊया. कॅमेरा ऑफ करून टाकतो आता. सिद्धिविनायक मंदिराला तर प्रदक्षिणा मंदिराच्या बाहेरच्या साईडने, वरच्या साईडने मंदिराच्या इकडे बाहेर दर्शन चालू आहे. तर ह्या मंदिराचा जो प्रदक्षिणा घालायचा जो रस्ता आहे तो बाहेरच्या बाजूने आहे. तर आपण जिकडे बाहेर गाडी लावतो तो अखंड बायपास रस्ता, तिकडनंच तो 1 किलोमीटर रस्ता आहे. तेव्हा जेव्हा आपण सर्कल करतो तेव्हा आपली प्रदक्षिणा कम्प्लीट होते. उसाचा रस पण पिऊन झाला. उसाचा रस एवढा आवाज करत होता म्हणजे थांब ना. उसाचा रस एवढा आवाज करत होता म्हणजे तिकडे जनरेटर होता. इकडे लाईट नसल्याप्रमाणे इकडे जनरेटरवर उसाचा रस करत होते, त्यामुळे एवढा आवाज होता. मंदिराचे दर्शन झालेले आहे. आपण इकडनं निघूया. आलोय थेऊरच्या चिंतामणी गणपतीला. गाडी तिकडे पार्क केलेली आहे. जाऊया गणपती मंदिरात. इकडे पण येताना जर तुम्ही सिक्वेन्सने येत असाल तर ठीक आहे. जर तुम्ही शास्त्रानुसार येत असाल तर तिसरा गणपती हा महडचा आहे. भरपूर माकडं आणि कावळे ओरडतात. तर तिसरा गणपती महडचा आहे. आधी तिकडे चाललाय. तर चहा घेऊया आणि गणपती दर्शन करूया. दोन गणपती फिरल्यानंतर असा तिसरा गणपती असा भेटला तिकडे पाय धुवायला बाहेर जायला. पहिले 2 गणपती तिकडे पाय धुवायला बाहेर जाताना आठही गणपतींची नाव आहे. भली मोठी घंटा आहे जी पूजेच्या वेळी वगैरे वापरण्यात येत असेल. सगळा लाकडाचं बनवलं आहे. त्याची कसं कौलारू आहे बघू शकता. इथे मंदिर आहे. सनसेट झालेला आहे. थोर मार्केट एरियात आहोत. मंदिराचं दर्शन झालंय. आता कसं वाटलं ना या मंदिरात आता सुद्धा पक्षी कावळे हे ओरडतात, त्याच्यामुळे शांतता वाटते. खूप मस्त वाटतं इकडे. आता हे थेऊर मार्केट आहे. तर विचार करतो इकडनं महागणपतीला जायचं, महागणपतीचं दर्शन भेटेल ना भेटेल. एक समजून घ्या, हा अष्टविनायकाचा गाण्याचा जो सिक्वेन्स आहे किंवा एक रूटचा जो सिक्वेन्स आहे तो पाळला आहे. मस्तानी, सुजाता मस्तानी, सुजाता आईस्क्रीम पार्लर.
इकडनं आता मस्तानी खाऊन झालेली आहे मस्तपैकी. किती आहे बाबा, मँगो मस्तानी, अप्रतिम मस्तानी होती. मस्तानीपेक्षा आम्हाला अंजीर आईस्क्रीम जो खाल्ला बाप होता बाप, एक नंबर होता. आता जाऊया घरी, सरळ जाऊन झोपूया. सकाळी उठून लवकर जाऊया. सकाळी उठून लवकर बाहेर पडायचं आहे ना मम्मी, त्यासाठी बाय बाय. See you tomorrow. Over and out. पाणी बॉटल